पाहताय आपल्या हक्काचं न्यूज चॅनल हुतात्मा न्यूज। पत्रकारिता एक सामाजिक बांधिलकी। वडूज नगरपंचायतीच्या अंधुक कारभारानं चर्चेला उधाण। शहराचे मुख्यालय असलेल्या वडूज नगरपंचायत इमारतीवर लावण्यात आलेल्या नामकरणाच्या फलकावरील अक्षरे पुसट झाली असून नाव दर्शवणारा फलक पुसट झाल्याने नगरपंचायत कारभाराचे काम व नावही पुसट आणि अंधुक होत असल्याच्या चर्चेला उधाण आलंय। खटाव तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहरात अनेक प्रशासकीय कार्यालय प्रशस्त जागेत उभी आहेत। यातीलच एक म्हणजे तहसील कार्यालयातील भाडे तत्वावरील वडूज नगरपंचायत इमारत होय। पण म्हणतात ना, घराची कळा अंगण सांगे अशी अवस्था या कार्यालयाची झाल्याचं नागरिकांच्या बोलण्यातून व्यक्त होते। याचं कारणही तसंच आहे। प्रशस्त असणाऱ्या या कार्यालयावर नामदर्शक फलक लावण्यात आला, त्याची दयनीय अवस्था दिसून येते। तसेच समोरील बाजूस कित्येक वर्ष उभ्या असणाऱ्या नवीन 2 कचरा गाड्या, 3 ट्रॅक्टर ही वाहनं जागेवरच उभी राहून नव्याची जुनी होत चालली आहेत। ही वाहनं चालकाविना धूळखात पडू नयेत। इमारतीच्या समोरील बाजूस लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली वॉटर एटीएम मशीन गेले कित्येक दिवस पाण्याविना पडू नयेत। इमारतीच्या वरच्या बाजूला पावसामुळे उगवलेलं गवत हजारो रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यासाठी आणलेली विदेशी झाडं, अस्ताव्यस्त पडलेल्या कुंड्या, इमारतीच्या पुढील भागात उभ्या आडव्या असणाऱ्या गाड्या व अस्वच्छताच नगरपंचायत इमारतीची कळा घालवत आहे। अशी नगरपंचायत कार्यालय इमारत व परिसराची अवस्था झाली आहे। काहीशी परिस्थिती अशीच शहरात देखील आहे। यामध्ये बोटावर मोजता येईल इतक्यात सार्वजनिक मुतारी, शहरातील गटारे, अंतर्गत रस्ते, शहरातील पाईपलाईनमुळे पाण्याची सुरू असलेली कमतरता, मोकळ्या जागेत पडलेला कचरा, भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट व दुर्गंधी अशा अनेक समस्यांनी वडूज घेरले असून नगरपंचायत प्रशासन यावर कुठलाही ठोस उपाययोजना करत नसल्याची खंतही नागरिकांच्या बोलण्यातून व्यक्त केली जाते। यामुळे कामानिमित्त शहरात येणाऱ्या इतर नागरिकांच्या तोंडून कार्यालयाच्या कामकाजाबरोबर आता नगरपंचायत फलकही पुसट होत असल्याची चर्चा नागरिकांमधून केली जात आहे। प्रतिनिधी विक्रमसिंह काळे, हुतात्मा न्यूज।